उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर आणि परिसरात सुरू असलेल्या दूध भेसळीच्या एका अत्यंत भयानक आणि मोठ्या आंतरजिल्हा रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केलाय। रविवारी दिनांक 5 जुलै रोजी झालेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी तब्बल 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून या रॅकेटचे मुख्य केंद्र मंचर असल्याचे तपासात समोर आलंय। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 30 जणांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे 20 पेक्षा जास्त अधिकारी अशा एकूण 50हून अधिक जणांच्या संयुक्त पथकानं तब्बल 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धाडी टाकल्या। प्राथमिक तपासादरम्यान शिक्रापूर, पिंपळगाव आणि अवसरी परिसरासह आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रावर छापे टाकण्यात आले। तेथील दूध आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले। शॅम्पू आणि रासायनिक द्रव्यांचा भयानक वापर करण्यात येतोय। तपासादरम्यान समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। दर 1000 लिटर दुधामध्ये तब्बल 500 लिटर रासायनिक द्रव्ये आणि शॅम्पू सारख्या घातक पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केलं जात होतं आणि हा सर्वसामान्य नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी चाललेला अत्यंत गंभीर खेळ आहे। या कारवाईत पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संशयितांकडून महत्त्वाचे पुरावे, नमुने आणि भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले। तपासाच्या गोपनीयतेसाठी पोलिसांनी सध्या आरोपींची नावे सांगण्यास नकार दिलाय। या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। काही संशयित अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी आता जनतेतून होते। मुख्य संपादक अय्यूब शेख, मंचर, आंबेगाव। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।